अरे मी असं नाही मित्र काम केलं की नाही, मी चिडून बोलतोय का तुझ्याशी? मी रिक्वेस्ट करतोय, पण आता उधारी जास्ती झाली. नाही तू मागच्या वेळेस सांगितलेलं, पण मागच्या वेळेस कमी दिलेस ना. पुन्हा आता 3 गाड्यांचं काम केलंय. नाही ऐक ना हे बघ ना, आता ना आता डोक्यावर सप्लायर येऊन उभे राहिले तर कसं चालेल? हा नाही रे, भाडं पण थकले, द्यायला लागतं ना, लोकांचा पगार पण आहे. अरे जास्त किती मागतोय? हा नाही मी ओरडत, अरे चिडलो नाहीये. अरे ऐक ना, मी ऐकून तर घे तू. हा नाही मी करतो, मी तू सांगितलेलं सगळं काम करणार डेफिनेटली. हा फक्त पैशाचं आज होतील का? आज नाही. बरं हा तुझ्याकडे पण आईचा प्रॉब्लेम आहे ना. हा बघतो, मला सांग ना. पण हा आरामात करतो. नाही चला हा ठेवतो. चल. हा काही प्रॉब्लेम झालाय का? नाही अजिबात प्रॉब्लेम वगैरे काय नाही. हे बघ, मी तुझा फोन ऐकलाय, मला सांग काय झालंय. भाडं थकलंय यावेळेस, म्हणजे डिले झाले थोडंसं. काय नाही तर इतर वेळी मी देत असतो, पण यावेळेस ना त्याला बहुतेक त्या जागेच्या मालकाला नवीन ऑफर दिली कोणी, तर लागलाय उताळ येऊन. मला सांगतो की आता जागा खाली कर. पैसे नाही आहेत. म्हणजे मी ऐकलं होतं की गॅरेज चांगलं चाललंय. हे बाबा टचवूड, गॅरेज कडक चाललंय. मी काय करतो, सगळे पैसे अमृताकडे देतो आणि ना थोडेच पैसे खिशात ठेवतो. काय जास्ती पैसे असले की आपलं डोकं फिरतं, तुला तर माहिती आहे. दादा खरंच तू सगळे पैसे अमृता वहिनीकडे देतोस? म्हणजे आपण ठरवून ठेवले 3-3 आठवड्याचे पैसे घ्यायचे, सरळ अमृताच्या हातात द्यायचे. आता प्रॉब्लेम काय माहिती, इतके दिवस मी मागितले नाही. आत्ता जर मागितले ना तिच्याकडे तर तिला टेन्शन यायला लागेल. नाही नको मागू नको. मला सांग, भाडं किती द्यायचंय? तुला उशीर होत नाही ऑफिसला यायला? तुझा जा. आणि तू एकटा का चाललायस? सावली कुठे? हे बघ, विषय बदलू नकोस, मला अमाऊंट सांग ना फक्त. ए बाबा तू नको ना भानगडीत पडू. एका फोनवर आहे सगळं. एक फोन आला ना. अमाऊंट सांग ना मला. सांग ना मला. 25,000 रुपये मी देऊ शकतो, मॅनेज करीन. काय करतो तू? ट्रान्सफर करतो मी तुला. ए बाबा नको ना असं करू. केले ट्रान्सफर केले. सगळा प्रॉब्लेम होईल. ही गोष्ट आपल्यामध्येच ठेव तू, मी पण कुणाला नाही सांगणार. हा उधार म्हणून देत असशील तर लगेच घेतो. नाही तर ट्रान्सफर नाही, लगेच ट्रान्सफर. लोन म्हणून देतोस? इंटरेस्ट रेट सांग बाबा लगेच. ठीक आहे, दे नंतर, जेव्हा तुझ्याकडे येतील तेव्हा दे. नाही इंटरेस्ट रेट सांग. दे तू, नंतर दे. हट्टी आहे. तारा मॅडम ऐका ना, मला आज रियाजाला यायला उशीर होईल. माईंना तुम्ही सांगा प्लीज. त्यांना म्हणावं की फोन करू नका, मी फोन उचलू शकणार नाही. आपण हवं तर रात्री उशिरापर्यंत रियाज करूयात. हां मी येते.